बुधवार पेठेत मध्यरात्री भयंकर प्रकार, दुसऱ्या मजल्यावर महिला ओरडू लागल्या. अक्षरशः असा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात मध्यरात्री अचानक गोंधळ उडाला आणि काही क्षणातच संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले. एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून महिलांच्या जोरजोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले आणि खाली उभे असलेले लोक घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. नेमकं वर काय सुरू आहे, कोण अडचणीत आहे की कोणावर हल्ला झालाय हे कुणालाच समजत नव्हतं. रात्रीचा काळोख करुंद गल्ल्या आणि अचानक वाढलेली धावपळ यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी बुधवार पेठेतील काही दुकानदार दुकानं बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते, पण अचानक काही लोक इमारतीखाली जमा झाले आणि बोट वर दाखवत कुजबुज करू लागले. काही मिनिटातच स्थिती संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. इमारतीच्या खिडक्यांमधून महिलांचे घाबरलेले चेहरे दिसत होते. काही महिला खाली पाहत होत्या तर काही जण दारामागे लपल्यासारख्या दिसत होत्या. लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, अखेर वर काय चाललंय. मध्यरात्री जवळपास 1च्या सुमारास अचानक त्या परिसरात काही गाड्या येऊन थांबल्या. सुरुवातीला कुणालाच त्या गाड्या कुणाच्या आहेत हे समजलं नाही. काही लोकांना वाटलं कदाचित एखादा मोठा गुन्हा घडला असेल किंवा कुणाचा जीव धोक्यात असेल, पण त्या गाड्यांमधून उतरलेल्या लोकांची हालचाल पाहून परिसरातील अनेक जण आणखीनच घाबरले. काही क्षणातच त्या इमारतीभोवती सगळीकडे नजर ठेवली जाऊ लागली. ज्या इमारतीतून आवाज येत होते ती इमारत परिसरात हॅश बिल्डिंग म्हणून ओळखली जात होती. जुनाट बांधकाम, अरुंद जिने आणि अंधारलेल्या खोल्या. त्या इमारतीबद्दल आधीपासूनच अनेक चर्चा सुरू होत्या, पण त्या रात्री घडत असलेली घटना काही वेगळीच असल्याचं दिसत होतं. काही महिलांनी खिडक्या बंद करण्याचा प्रयत्न केला तर काही जण अचानक गायब झाल्या. खाली उभे असलेले लोक मात्र आता भीतीसोबतच उत्सुकतेने वर पाहत होते. काही वेळानंतर अचानक इमारतीच्या जिन्यातून जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागले. कुणीतरी दरवाजे ठोठावत होतं, कुणीतरी प्रश्न विचारत होतं आणि आतून घाबरलेल्या आवाजात उत्तरं दिली जात होती. हा प्रकार पाहून आसपासच्या लोकांनी मोबाईल काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. बुधवार पेठेतील ती रात्र आता हळूहळू सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनू लागली होती. ज्या महिलेमुळे हा संपूर्ण गोंधळ उडाला होता त्या सुरुवातीला खूप शांत दिसत होत्या, पण काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाल्याचं स्पष्ट दिसत होतं. काही महिला एकमेकींकडे पाहत होत्या तर काही जण उत्तर देण्याऐवजी गप्प बसत होत्या. काही उभ्या असलेल्या लोकांना वाटत होतं की कदाचित मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे, पण नेमकी कोणती टोळी आणि कोणत्या कारणासाठी हे अजून स्पष्ट झालं नव्हतं. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी महिलांना काही साधे प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या स्वतःला भारतातीलच असल्याचं सांगत होत्या. काहींनी आपण पश्चिम बंगालमधून आलो असल्याचा दावा केला, पण त्यांच्या बोलण्यातला उच्चार, शब्दांची पद्धत आणि उत्तर देताना दिसणारी भीती पाहून अधिकाऱ्यांचा संशय वाढत गेला. आता त्या इमारतीतील वातावरण आणखी तणावपूर्ण झालं होतं. थोड्याच वेळात अधिकाऱ्यांनी एक असा प्रश्न विचारला ज्यामुळे सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली. महिलांना भारताचं राष्ट्रगीत म्हणायला सांगण्यात आलं. काही क्षण संपूर्ण शांतता पसरली. महिलांनी एकमेकींकडे पाहिलं, पण कुणी नीट उत्तर देऊ शकत नव्हतं. खाली उभे असलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काहींना वाटलं आता खुलासा होणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला, भारताच्या पंतप्रधानांचं नाव काय. पण यावेळी ही परिस्थिती तशीच होती. महिलांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काही जणांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला तर काहींनी अस्पष्ट उत्तरं दिली. पोलिसांचा संशय आता जवळपास खात्रीत बदलत चालला होता. बुधवार पेठेतील ती मध्यरात्र आता आणखी गूढ बनत चालली होती. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. महिलांना त्यांच्या कथित गावाजवळील भागांची नावं विचारण्यात आली, पण त्याचीही स्पष्ट उत्तरं त्यांना देता आली नाही. एकामागोमाग एक प्रश्न विचारले जात होते आणि प्रत्येक उत्तरामुळे संशय अधिक गळत होत गेला. इमारतीखाली उभ्या असलेल्या लोकांना आता समजायला लागलं होतं की हा फक्त सामान्य प्रकार नाही. रात्री सुरू झालेलं ऑपरेशन फक्त काही मिनिटांचं नव्हतं. संपूर्ण परिसरात पहाटेपर्यंत तपास सुरू होता. बुधवार पेठेतील अनेक इमारती तपासल्या गेल्या. काही ठिकाणी अनेक दरवाजे बंद झाले तर काही ठिकाणी लोक पडण्याचा प्रयत्न करताना दिसले, पण सगळीकडे कडक नजर ठेवण्यात आली होती. परिसरातील अनेकांना पहाटेपर्यंतच झोपच लागली नाही. तपासादरम्यान आणखी एक गोष्ट समोर येऊ लागली, त्यामुळे लोक हादरून गेले. ज्या महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी लागणारी कोणतीही अधिकृत कागदपत्र नव्हती, ना ओळखपत्र ना परवानगी, काहीच नव्हतं. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात आणखी खळबळ उडाली. आता हा विषय फक्त बुधवार पेठेपुरता मर्यादित राहिला नव्हता. पोलिसांनी चौकशी अधिक वाढवल्यानंतर एक धक्कादायक सत्य उघड होऊ लागलं. या महिला भारतातील नसून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून आल्याचं संशय अधिक बळावला. अनेक दिवसांपासून त्या बुधवार पेठ परिसरात राहत होत्या आणि विशिष्ट लोकांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे तपासणी यंत्रणांची चिंता वाढली. पहाट होत असली तरी संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य वाढत गेलं. परिसरातील लोक आता एकमेकांना फोन करून ही माहिती सांगू लागले. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ आणि चर्चा सुरू झाल्या. मध्यरात्री महिलांच्या ओरडण्यामागचं सत्य काय हा प्रश्न सगळीकडे विचारला जात होता. काही लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधले, पण खरी माहिती अजूनही पूर्णपणे बाहेर आलेली नव्हती. शेवटी अनेक तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. बुधवार पेठेत पोलिसांनी केलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं. ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते आणि देहव्यापारात सहभागी असल्याचंही तपासात उघड झालं. राष्ट्रगीत आणि पंतप्रधानांच्या नावाच्या प्रश्नांमुळे त्यांची पोलखोल झाली होती.